पावसाळ्याच्या दिवसात रानभाजी अळूच्या पातळ भाजीचा बेत अगदी घराघरात केला जातो। आता बऱ्याच जणांना अळूची भाजी खाल्ल्यानंतर तोंडाला खाज येते किंवा भाजी मिळून येत नाही, एकसंध होत नाही। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी मस्त आंबट गोड तिखट चटपटीत चवीची फायबर्स आणि कॅल्शियमने भरपूर अशी ही अळूची भाजी घरामध्ये कशी बनवायची तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खाताना अजिबात तोंडाला खाज सुटणार नाही आणि लहानांपासून मोठ्यांना अगदी सर्वांनाच ही भाजी आवडणार। करायला अगदी सोपी आहे। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। जर तुम्ही ही अळूची भाजी पहिल्यांदा बनवत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते, अळूची भाजी बनवताना हिरव्या देठाची पानं वापरावी। काळ्या देठाची ही पानं वापरली तरी चालतात, पण हिरव्या देठाची पानं जी असतात अळूची ती अळूच्या भाजीसाठी वापरली जातात। आता मी इथे काळ्या देठाची वापरते आहे पानं। या पानांची अळूची वडी बनली जाते आणि जर अगदी नाहीच मिळाले तुम्हाला हिरव्या देठाची तर काळ्या देठाची देखील वापरली तरी हरकत नाही। तर सर्वात आधी ही जी पानांची देठं आहे ती मी काढून घेणार आहे। देठं अगदी कोवळी आहे तर ही देठं देखील आपण भाजीमध्ये वापरणार आहोत। तर सर्वात आधी ही देठं जी आहे ती या पद्धतीने अशी चाकूने काढून घ्यायची आहे आणि देठांची जी ही साल आहे वरची ती अशी काढून घेणार आहे। सर्व साल या पद्धतीनं अशी काढून घेणार आहे। या पानांची देठं भाजीमध्ये वापरल्यावर भाजी एकदम छान अशी मिळून येते, त्यामुळे पानांसोबत देठांचा वापर देखील भाजीमध्ये करायचा आहे। आता संपूर्ण देठाचं साल काढून झालेलं आहे। आता या पद्धतीनं पान बारीक चिरून घ्यायचं आहे। अळूच्या पानाची अशी घडी घालून घेतलेली आहे आणि या पद्धतीनं असं एकदम बारीक असं हे पान चिरून घेणार आहे। पान संपूर्ण चिरून झालेलं आहे। आता हे देठ देखील बारीक बारीक याचे तुकडे करून घेणार आहे। तर हे एक पान आणि देठ मी तुम्हाला कट करून दाखवलं। याच पद्धतीनं तुम्ही बाकीची देखील पानं सर्वात आधी देठं काढून घेऊन आणि पानं सर्व एकावर एक ठेवून बारीक चिरून घेऊ शकता। आता यामध्ये मी चण्याची डाळ आणि शेंगदाणे हे मी 2 तास भिजत ठेवले होते आणि भिजवलेले डाळ आणि शेंगदाणे या भाजीवरती मी टाकून घेतलेले आहे। जर तुम्हाला चण्याची डाळ चालत नसेल तर त्याऐवजी तुम्ही मुगाची डाळ देखील वापरू शकता किंवा मिश्र डाळींचा वापर देखील इथे करू शकता। आता इथे मी 5 पानांची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 4 चमचे चणा डाळ घेतली होती आणि आवडीनुसार शेंगदाणे। तर आता ही डाळ शेंगदाणे आणि भाजी शिजवून घेण्यासाठी यात मी 2 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे। पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि पाव चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, जेणेकरून भाजी एकदम छान आपली शिजले जाईल। तर 4 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी व्यवस्थित अशी शिजले गेलेली आहे। आता यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते काढून घेणार आहोत आपण आधी एका वाटीमध्ये आणि त्यानंतर ही भाजी चांगली घोटून घ्यायची आहे। तर या पद्धतीने पळीच्या साहाय्याने अशी भाजी व्यवस्थित अशी मी घोटून घेते। डाळ देखील व्यवस्थित अशी त्यात घोटून घ्यायची आहे, जेणेकरून भाजी ही एकदम छान अशी मिळून येते। आणि भाजी आणखी एकसंध होण्यासाठी आपण यात चण्याचं पीठ देखील वापरणार आहोत। तर मी इथे 2 चमचे इतकं चण्याचं पीठ घेतलेलं आहे। चण्याच्या पिठाऐवजी मुगाचं पीठ देखील वापरू शकता। तर यात जे भाजीतलंच पाणी होतं त्या पाण्याने हे पीठ व्यवस्थित आधी मी भिजवून घेणार आहे आणि त्यानंतर हे भाजीमध्ये मिक्स करायचं आहे। आधी या पिठातल्या सगळ्या गाठी मोडून घेतल्या आणि त्यानंतर भाजी शिजलेलंच पाणी हे पीठ भिजवण्यासाठी वापरून घेतलं। आता हे चण्याचं पीठ भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि भाजी एकत्र असं करून घ्यायची। गरजेप्रमाणे पाणी ॲड करून घेतलंय। आता भाजीला फोडणी करून घेणार आहे। त्यासाठी एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यात 2 पळ्या इतकं तेल टाकून घेतलं। तेलात राई जिरं आधी टाकून घ्यायचं आहे। राई जिरं चांगलं फुललं की त्यानंतर 10-12 पाकळ्या ठेचलेला लसूण टाकून घेतलाय। लसूण चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। लसूण चांगला परतला की 8-10 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर या फोडणीमध्ये टाकून चांगली परतून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आता यात मी पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि 1 मोठा चमचा लाल तिखट सर्व मसाले घालून झाल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये।
हे मसाले तेलामध्ये चांगले परतून झालं की घोटलेली जी अळूची भाजी आहे ती आपण या फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं एकत्र करून आवश्यकतेनुसार या भाजीमध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि यात मी चिंचेचा कोळ घालून घेतलेला आहे। एक गुळाचा खडा टाकून घेतला आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे या भाजीमध्ये आणि वरून अशी कोथिंबीर टाकून घेतली। आता भाजी चांगली उकळवून घ्यायची आहे, चांगली शिजवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपली अळूची भाजी तयार झालेली आहे। तर या भाजीला अळूच्या भाजीचं कालवण देखील म्हणतात, अळूचं फतफतं देखील म्हणतात। बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ही भाजी ओळखली जाते। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तुमच्या मैत्रिणींसोबत रेसिपी नक्की शेअर करा। धन्यवाद।